अरे चड्डी बनियान 2-4 शर्ट पॅन्ट असतं काय आमच्या कपाटात आवरायला? आत्ता आवरून टाकतो मी. हे तुझे कपडे काय करताय माझ्या कपाटात? आपण तुझंच. या दोघांपैकी कोणतं नाव आहे आणि कोणतं जुनं आहे? सेमच वाटतं. या दोघे मला वाटतं हा नवा आहे नाही. माझ्याकडे हात रुमाल आहे. हे हे काय करताय माझ्या कपाटामध्ये? हा, हे तुझं डेनिम लव काय करताय माझ्या कपाटामध्ये? तुझं ड्रायक्लीनचा ड्रेस माझ्या इस्त्रीच्या कपड्यांमध्ये. मी काय म्हणतोय, पासून खाल्ल्यामुळे ना अशी झोपानावर होते माझी. जरा थोडेसे कपडे तिकडे बाजूला करते काय, थोडस पडून येतो मी. उठल्यावर चहा पिऊन मग एकदम फ्रेश माइंडने करतो. एकदाचा पसारा काढलाय तर आवरूनच घ्या ना, नंतर कंटाळा करतात मग तुम्ही. काय मागे लागलेली तू? मला वाटतं हा नवा असेल, याला 2-3 वर्ष झालेत. हा 5-6 वर्षापूर्वीचा आहे तेच तेच एकसारखे कपडे घेत काय असतात तेच तेच कपडे घेतात. मग काय गोविंदासारखं लाल पिवळं हिरवं घालू का? फॉर्मल कपडे असेच असतात. तांदूळाच्या रिकाम्या झालेल्या डब्यात माझे बेड ठेवले तू. हवा बंद डब्बा येतो, फंगस नाही लागत त्यात म्हणून. तेच म्हटलं मला सापडत का नाही. चांगला आला होता ना आपला फोटो. हे 5 वेगवेगळे सॉक्स आहेत माझे. यांची जोडी ह्या वर्षी तरी मिळणार आहे की त्यांना जुदाईमध्ये सिंगलच मारणार आहेत ते. हे पोरांच्या स्केल्स काय करतात? काय नाही सापडणार माझ्या कपाटात. हा बघा तुझा गॉगलचा डबा, माझे नवे बेडशीट काय कर, टॉवेल, सगळे डॉक्युमेंट माझ्या कपाटामध्ये, तुझे कपडे माझ्या कपाटामध्ये, पोरांचे डॉक्युमेंट, पोरांच्या सगळ्या गोष्टी माझ्या कपाटामध्ये. अरे माझं कपाट ऑर्गनायझर घ्यायला पाहिजे माझ्यासाठी. हा बघा माझा जुना फोटो. ते दाट केस होते माझे. माझं कपाट म्हणजे कपाट खानाच आहे नाही का? हे काय जुने रिमोट, हे बंद पडलेले चार्जर, हे माझ्या सूटच्या याच्यात तुझे शर्ट का टाकले? तर बेसिकली माझं कपाट आवरणं म्हणजे माझ्या कपाटातून तुझ्या आणि पोरांच्या गोष्टी बाहेर काढायच्या. हे या कपाटाचं नाव कोणी राजा राणी कपाट ठेवलंय? हत्ती मुंगी कपाट ठेवायला पाहिजे. हत्ती एवढी जागा बायकोसाठी आणि मुंगी एवढी जागा नवऱ्यासाठी.